दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचे मंदिराचे नुकसान होत होते. याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीवर आहेत. नसलेलं पत्र, नसलेल्या ठिकाणी शिंदे साहेबांचं नाव आणि युतीमधल्या काही प्रमुख नेत्यांची नावं घेऊन जे बदनाम करण्याचा आणि हिंदूंचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाला बदनाम करण्याचा जो काही घाट घातला जातोय. पत्र आहे प्रति माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. विषय सिद्धिविनायक मंदिर न्यास मधील दानपेटीतील चोरीबाबत वरिष्ठ पातळीवरती चौकशी करण्याबाबत. जिथे आपण श्रद्धेने जातो, जिथे दानपेटीमध्ये आपल्याकडे भाविक जातात आणि पैसे टाकतात, त्याचं कारण असतं ते धर्मासाठी म्हणून आपण असे टाकतो. महोदय, आम्ही स्वाक्षरी करणारे सर्व सिद्धिविनायक न्यास मंदिर प्रभादेवी मुंबई येथील विश्वस्त आहोत. साहेब, आपण विश्वासाने आमची संबंधित ट्रस्टवरती सदस्य म्हणून नियुक्ती केली असून आपल्या विश्वासाला पात्र राहण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. भाषा पण बघा, मंदिर आहे का कंपनी येतेच कळत नाही मला. त्यामुळे मंदिरात गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीत विविध उपाययोजना राबविताना मंदिराची मिळकत 35% जादा वाढविण्यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो आहोत. मिळकत तुम्ही कसे यशस्वी झालात? असो महोदय, विश्वस्तांच्या सतर्कतेमुळे मंदिरातल्या दानपेटीतून पैसे चोरणारे कर्मचारी पकडले गेलेले आहेत. हे कर्मचारी पकडण्यापूर्वी दर बुधवारी मंदिरातल्या दानपेटीतील रकमेची मोजदाद ही 50 लाख रुपयाच्या आत होती. मात्र हे कर्मचारी पकडल्यानंतर गेले 3 आठवड्याची दानपेटी रक्कम ही 1.5 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. याचाच अर्थ यापूर्वी दर आठवड्याला दानपेटीतील जमा होणाऱ्या काही रकमेतील काही रक्कम ही लंपास होत होती. त्यामुळे दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचे मंदिराचे नुकसान होत होते. याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीवर आहेत असा आमचा ठाम संशय आहे. साहेब, या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेऊन शासकीय पातळीवरती संबंधित प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी लावावी अशी आमची आपणास विनंती आहे. विश्वस्त मंडळ सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास प्रभादेवी मुंबई. राहुल हे सगळ्यांनी सह्या केल्या आहेत. राहुल लोंढे, भास्कर शेट्टी, महेश मुदलियार, जितेंद्र राऊत, मीना कांबळी, मनीषा तुपे, गोपाळ दळवी, सुदर्शन सांगळे हे त्यांचं पत्र आहे. हे सगळं म्हणजे 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधनं चोरी होतीये. आपण भाबडेपणाने भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय. हे असल्या चोऱ्या होत आहेत. ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत. दिलेल्या पत्राचा संदर्भ असा होता की या मंदिरामध्ये काही अघटित अशी घटना घडली होती. काही कर्मचाऱ्यांकडनं चोरी करण्यात आली होती आणि ती चोरी अतिशय योजनाबद्ध पद्धतीने पकडण्यात आम्हाला सगळ्यांना यश मिळालं. आणि त्यासाठी आम्ही खास करून जी मदत घेतली होती ती अँटी करप्शन ब्युरोचे जे अप्पर पोलीस आयुक्त, ज्यांचं नाव नांगरे पाटील साहेब, यांची आम्हाला मदत मिळाली, त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यानंतर ही चोरी पकडण्यात आम्हाला यश आलं. साधारणतः त्यांना मी जे दिलेलं पत्र होतं ते पत्रच फक्त आपल्याला मी देणार नाही, बाकी सगळी माहिती मी देईन. त्या पत्रामध्ये असं आम्ही नमूद केलं होतं की सिद्धिविनायक न्यासामध्ये काहीतरी चाललंय आणि आम्हाला असा संशय येतोय की काही कर्मचारी ह्या एकंदरीत जो काही निधी येतोय याच्यामध्ये काही गडबड करतात अशा प्रकारची शंका आहे. माझं लेखी पत्र होतं. लेखी पत्र दिल्यानंतर नांगरे पाटील साहेबांना मी आणि आमचेच एक ट्रस्टी भास्कर शेट्टी जाऊन स्वतःहून भेटलो. त्यांनी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली या कामासाठी आणि आम्हाला विचारलं तुम्हाला कुठे कुठे शंका येते ते त्यांनी विचारलं. आणि त्यानंतर 2 अधिकारी ज्या दिवशी पैसे मोजले जातात त्याच दिवशी बुधवारी
सगळ्या प्रवेशद्वारांवरती आपल्या त्या अधिकाऱ्यानं सुद्धा तसं काही विशेष त्यावेळेला मिळालं नव्हतं. मग वेगवेगळ्या उपाययोजना करायला त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर अनेक उपाययोजना केल्या. पैकी खास करून जी उपाययोजना केली, आमचा जो CCTV असतो, या CCTVवरती जे कर्मचारी असतात या कर्मचाऱ्यांना बदलायची त्यांनी विनंती केली. आम्ही ज्या वेळेला CCTVवर असलेले कर्मचारी बदलले आणि नवीन कर्मचारी आले त्यावेळेला आमच्या पहिल्या गोष्ट लक्षात आली का जी चोरी केली जाते ते चोर आणि त्यांना पकडण्यात यश आलं. त्याचा 1 नंबरचा जो आरोपी आहे तो आहे तेंडुलकर म्हणून आणि त्याला अरेस्ट करण्यात आली. त्यानंतर त्याला सहकार्य करणारे आणखी 9 कर्मचारी होते. ह्या 9 कर्मचाऱ्यांना सुद्धा राजन पेंडुरकर मी सगळ्या नाव सगळ्यांची नावंही आपल्याला देईन. पेंडुरकर त्यानंतर एक घाडीगावकर, अशा प्रकारची ही 9 नावं आहेत. त्यांना ताबडतोब त्याच दिवशी CCTV मध्ये दिसलं. 5 मिनिटाचा ताबडतोब पोलिसांना तक्रार करण्यात आली आणि पोलिसांनी त्यांना अरेस्ट केलं. त्यानंतर त्याला सहकार्य करणारे आणखीन जे 8 जण होते त्यांनाही अटक करण्यात आली. साधारणतः हे सगळे कर्मचारी 3 दिवस 4 दिवस हे जेलमध्ये होते आणि त्यानंतर त्यांची जामिनांवरती सुटका झाली. ज्या वेळेला आम्ही चौकशी केली त्यावेळेला आमच्या एक गोष्ट लक्षात आली. प्रमुख होते त्यांना विशाखा राऊत यांनी नोकरीला ठेवलं होतं आणि त्यांच्या ते जवळचे होते. इतर जे कर्मचारी आहेत चोरी केली गेली किंवा ज्यांनी चोरी केली, बहुतांश हे कर्मचारी हे उभाटाच्या शाखेत जाण्या येणारे आहेत. आणि हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला आमचा प्रयत्न हा होता याला कुठला राजकीय रंग न देता नेमकं काय निघतं हे आपण बघावं. अर्थात राजसाहेबांनी जे पत्र वाचून दाखवलं आणि त्यांनी जे सांगितलं त्यांनी कुठे उल्लेख केला नाही की आताची जी ट्रस्टी आहे या ट्रस्टींकडनं असा काही प्रकार होतोय. या पूर्वीच्या ट्रस्टीवरती सुद्धा त्यांचा हे असू शकेल. आणि हे मी का सांगतोय की हे जे सगळे कर्मचारी आहेत हे साधारणतः उभा सगळ्याला माहिती आहे. ही जी सगळी एकंदरीत चोरी पकडली गेली त्यासाठी आम्हा सगळ्यांना पोलीस अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि हे चोर पकडण्यात आले. अर्थातच आम्ही संभ्रमात होतो. ही एकदम 6-8 आठवड्यात जी रक्कम वाढली आहे ह्याचं मूळ कारण काय आहे हे शोधणं आवश्यक होतं. भटजींचे पैसे कमी केले की भटजीने पुन्हा पेटीत टाकायला लागल्यामुळे केले का, ह्या चोरीचा फार मोठे आणखीन काही रॅकेट आहे का हे शोधणं आवश्यक होतं. आणि त्यामुळे तशा प्रकारचं पत्र हे आमच्या काही ट्रस्टीने हे फक्त न्याय आणि विधी खात्याला दिलं. शिंदे साहेबांना पत्र दिलेलं नव्हतं. शिंदे साहेबांना पत्र द्यायची गरज नव्हती. त्याचं कारण असं आम्ही त्यांना जाऊन भेटणार होतो, मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार होतो आणि ही सगळी गोष्ट आम्ही त्यांच्या कानी घालणार होतो. आणि म्हणून मला असं वाटतं ही नसलेलं पत्र, नसलेल्या ठिकाणी शिंदे साहेबांचं नाव आणि युतीमधल्या काही प्रमुख नेत्यांची नावं घेऊन जे बदनाम करण्याचा आणि हिंदूंचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाला बदनाम करण्याचा जो काही घाट घातला जातोय याबद्दल आपल्याशी बोलावं म्हणणंच आपल्याला या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलेलं आहे.